चालू है भाई 1 2 3 रोल कैमरा एक्शन। भाई ही इज़ माई ना स्कूल फ्रेंड है का भाई, हम लोग 10 साल से साथ में हैं और मंडल में भाई 8 साल से साथ में। ते सगळे मंडळाचे असे धडाडीचे कार्यकर्ते उभे आहेत, म्हणजे सगळे जुने जागते कार्यकर्ते रिटायर झालेत. प्रत्येकाने पण रिटायरमेंट कोणी घेतलेली नाही. निलेश दादा कालच्याही पिढीत होते, आजची पिढीत आणि पुढच्या पिढीत निलेश दादा राहिला. अजिंक्य युवा मित्रमंडळापासून हे दादा झाला, हा दादा झाला. हे अजिंक्य युवा मित्रमंडळ होतं आपलं तेव्हापासून मंडळ हा. आज मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने जुगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळतर्फे महाआरती व महाप्रसादाचं नियोजन केलं आहे. तर हे दुसरं वर्ष आहे महाआरतीचं आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या महाआरतीला जे भाविक आले त्यांचे आभार मानतो. सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगा ना मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये. गेल्या वर्ष पहिलं वर्ष होतं महाआरतीचं, त्या अपेक्षेनुसार आपल्याला खूप चांगलं प्रतिसाद मिळत आहे. असंच पुढच्या वर्षी देखील करू आणि येणाऱ्या गणेश उत्सवासाठी गणेश चतुर्थी 2025साठी आजच्या दिवसापासून तयारीला सुरुवात होत आहे अशी घोषणा आपण करत आहोत. धन्यवाद. तुमचे अध्यक्ष प्रकाश शिंदे. माझं एवढंच म्हणणं आहे की बाय सक्सेसफुली हे सेकंड इयर आहे आपलं मागे गणेश जयंतीचं. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला. मागच्या वर्षी नवीनच सगळं होतं, तर आम्हाला जसं हवं होतं तसं करता नाही आलं. थोड्याफार चुका झाल्या, तर यावर्षी आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. जरी काय राहिलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर सॉरी, कारण की या सार्वजनिक कार्यक्रमात कसं आहे प्रत्येकाचं मन जपता येत नाही. कुठून ना कुठून काय ना काय तरी कुठे ना कुठे कोणाचं तरी राहतंच. तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सभासदांना एकच म्हणणं आहे की कोणी वाईट मानून घेऊ नका, कारण कसं इन्व्हिटेशन नाही दिलं, बोलवलं नाही, पुढं नाही बोलवलं, तर तेवढंच आहे. आणि बाकी सक्सेसफुली तुम्ही बघू शकता की आपले दुसरं वर्ष आहे. आणि अजून एक व्यक्ती आहे ज्याची मेहनत त्याला तुम्ही बघू शकता की अजिंक्य सर बिहाइंड द स्क्रीनवाला पर्सन आहे, बिहाइंड द स्क्रीन. BTS चा हेड आहे आमचा. शब्द बोल, कसं वाटतं दुसरं वर्ष मागे गणेश जयंतीचं? खूप मस्त वाटतंय. अजून काय मागच्या वर्षीचा प्रतिसाद आणि या वर्षीचा कसं आहे, क्राऊड कसं आहे, काय हवं बोल ना, तुला काय वाटतंय? अरे बोल तरी, तुला तुझ्या मनात काय गणपती मनातला राजा जे काही असं. बाकी सोशल मीडिया हँडलर दादा आहे आपला, दादाच सगळं बघतो आपलं. फॉलो करा जुगावचा राजा ऑफिशियल. जास्तीत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अकाउंट एंगेज ठेवायचं आहे भाद्रपदचा गणपती उपर्यंत. अकाउंट एंगेज नाही झालं तरी तुम्ही आमच्यासोबत एंगेज होत राहा दरवर्षी. आमचं मंडळ इथे जुगावत सेक्टर 11 वाशी नवी मुंबई. आणि एवढी गॅरंटी देऊ शकतो भाई की यावर्षी पण नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे. एक नवीन संकल्पना एका नवीन रूपात आपल्या बाबाचं आगमन होणार आहे. तर आपण सर्वांनी मिळून स्वागत करायचं, मिळून स्वागत करूया. आणि 2025 येणारं भाद्रपदचा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा. मेन म्हणजे मेन बोलतात ना बॅकबोन, VIP पर्सन. वर्गणीसाठीचा बॅकबोन असतो ना, त्याला बोलवतोय मी. आला भाई 2 शब्द बोल ना यार. क्या बोलूं, मेरे को लाइट कुछ भी कैसा लग रहा है लास्ट ईयर ये कैसा लग रहा है? क्योंकि भाई बेसिकली ये हमारा बैकबोन है भाई, फंडिंग के लिए हो, आइडियाज़ के लिए हो, कुछ भी हो, इसका सपोर्ट है, इसलिए सब हो रहा है. क्योंकि इससे पहले भी इसने लास्ट दादा लोग से इंस्पिरेशन लिया, अभी हम लोग इससे इंस्पिरेशन लेके सब कर रहे हैं. तो इसका बहुत सपोर्ट है. सिर्फ 2 शब्द बोल देते हैं. ये जो भी हो रहा है पप्पा के कृपा से हो रहा है, हम खुश हैं बस. थँक्यू. भाई अमर आहे म्हणून सगळे, कारण की अमर पण एक भाई वर्गणीसाठी बी प्रेरणा आहे. तो एवढा लांबून येतो भाई खासघरपासून. मंडळासाठी केलं तर मंडळ आपल्यासाठी उभे राहणार, ही मनात घेऊन आम्ही येतो प्रत्येक गोष्टीसाठी मंडळासाठी. आणि आपण लहानपण गेले आपल्या इथे, त्यामुळे मंडळासाठी वाटतं म्हणून आम्ही येतो. आणि त्याच प्रकारे जसं प्रकाशने आपलं मंडळ पुढे घेऊन गेले, जे भूतनं भविष्य होतं ते आत्ता करून दाखवले. दरवर्षी हे होत नव्हतं, पण आता 2-3 वर्ष गेले झाले, पण ते खूप भारी वाटते. म्हणून पुढं जगाच्या पाठीवर जाऊन आम्ही येतो इथे. नाही, एक प्रकारे कसं सर्वांची सहायता, मदत आणि भाई तेवढंच कष्ट आहे, त्यामुळे आपण असे सगळे कार्यक्रम राबवतो. सगळ्यांनी सण साजरा केला पाहिजे. सगळा सण हाच सण, फक्त हाच सण नाही की सगळा सण साजरा केला पाहिजे. फक्त गणपतीच नाही, होळी, दिवाळी, दसरा, सगळा सण अशाच
गेल्या आता येणाऱ्या काळात आपण काय करू शकतो आणि आतापर्यंत आपण ते केलंय कसं वाटतंय? कारण की काय आपण हे changes झाले? सेकंड इयर आहे आपलं मागे गणेश जयंतीचं, तर मागच्या वर्षी जे केलं यावर्षी खूप काय फरक वाटतो? आपल्या बदल आहे का? आपण म्हणजे हे करतोय का? आपल्या सुधारणा करत चाललोय का? असं सगळं दोन शब्द काय वाटतं गणपती? हे आता आलं तो तो आलं ही आता दुसरी आपली पिढी आहे. म्हणजे आमची आता झाली हे झाली. आता तुम्ही यंग मुलांनी आता जे स्टार्टअप जो केला आहे तो म्हणजे चांगल्या प्रकारे केला आहे आणि त्याच्यामध्ये घेण्यासारखं भरपूर आहे. पहिलं आम्ही सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा जेवढं जमायचं जेवढी वर्गणी जमावायची त्याच्याप्रमाणे करायची. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडासा भाग वेगवेगळा घेतला. एका वर्षी स्टेज केलं होतं, त्याच्यानंतर महाप्रसादाची सुरुवात पण केली. तेव्हा भरपूर जण एकत्र पण व्यवस्थित होते, पण त्याच्यानंतर काय झालं प्रत्येकाला आणि तेव्हा कॉलेज वगैरे सर्व मुलं होती कॉलेजमध्ये होते, जॉबला नव्हते. महत्त्वाचं वेळ जॉबला नव्हते. पण आत्ता कसं आहे जॉबला असून पण तुम्ही चांगल्या प्रकारे हे सगळं करता याला तर तुम्हाला वेळच म्हणायला पाहिजे. ते पण तुमच्यामुळेच लागले. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तेव्हा जॉबला सर्व मुलं असताना तेव्हा काय होतं कॉलेजमध्ये असताना किंवा स्कूलमध्ये असताना त्या मुलं करायचे. क्राऊड जो होता आणि आता जो क्राऊड आहे हा त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आता तुम्ही कसं आहे एकत्र करता आणि प्रत्येकाचं कसं आहे तुम्ही एक मताने करता, सगळ्यात महत्त्वाचं तरी होतं. आणि तेव्हा कसं होतं 10 मुलं व्यवस्थित होती त्याच्यामध्ये 2 मुलं आले असं नाही करायला पाहिजे. आता तुम्ही काय करता एकत्र होऊन जो सहभाग घेऊन तुम्ही करता ना त्यालाच म्हणतात आपलं ते बोलतात ना टीमवर्क टाईप. टीमवर्क त्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ती टीमवर्कमध्ये जर केली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. चांगलं होतं तर आता पण चांगलं होतं. आता युनिक काहीतरी आहे 2 वर्ष. तुला आवडतं ना भावा? हो खूप आवडतं. असं सपोर्ट करत राहशील ना? वर्गणीला टायमावर हे करतो. नमस्कार. आमच्या अध्यक्ष साहेबांच्या हाताखाली आम्ही असिस्टंट म्हणून निखिल बांगरने आले मेन माणसं आणि आमचा यो भाऊ आहे आमचं श्रीराम जो आमचं सेकंड हे पिढी चालत येणार आहे शिंदे साहेबांकडून. शिंदे साहेब मागून यॉर्कर गेला तो आपल्याला समजला नाही. यॉर्कर कसा डायरेक्ट बुमराचा झुपक्यात जातो तसं गेला यॉर्कर. वाटप कर रहे 2 शब्द बोले गए. दादा माणसं झाली वाटून 100 माणसं झाले. 100 पाप कमी झाले. तुम्ही बघू शकता. त्याची गरज नाही आता. मित्रांनो तुम्हाला पाप धुवायचे असेल कुंभमेळ्यात जाऊन खर्च करू नका. आमच्या राजाच्या इथे या त्याच्या चरणी नतमस्तक व्हा, प्रसाद वाटा, सेवा करा, सगळे तुमचे पाप निघून जातील. निघून जायचं आपलं. ए भाई सोमनाथ तापोळी ताडपत्र प्लास्टिकचे ओनर मंत्री नमस्कार. काय 2 शब्द? प्लास्टिक मंत्री आहे. 2 शब्द. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मारुती कटके